महापालिकेत परपक्षीयांच्या पक्षप्रवेशावरून चांगलंच राजकारण तापले। भाजपात झालेल्या जोरदार इनकमिंगमुळे निष्ठावंतांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांविरोधात रणशिंग फुंकलंय। मात्र भाजपचा हा अंतर्गत वाद कसा चव्हाट्यावर आला? निवडणुकीआधी नाशिक महापालिकेत नेमकं काय सुरू आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। परपक्षीयांवरून भाजपामध्येच राडा। भाजप निष्ठावंतांचा बाहेरच्यांना विरोध। भाजपचं जोरदार इनकमिंग, निष्ठावंतांचं रणशिंग। नाशिकमध्ये भाजपनं मोठी खेळी खेळत 3 पक्षांमधील 4 उमेदवारांना एकाच वेळी पक्षप्रवेश देण्याचा डाव टाकला। मात्र ज्यावेळी हे पक्षप्रवेश सुरू होते त्याच वेळी बाहेर मात्र पक्षातल्या निष्ठावंतांनी एकच राडा केला। पक्षप्रवेशावेळी शक्ती प्रदर्शन करणाऱ्या ठाकरे सेनेचे माजी महापौर विनायकराव पांडेंविरोधात आमदार देवयानी फरांदे समर्थकांनी घोषणाबाजी केली। एवढंच नाही तर या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांनाही पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला। विरोधकांचा पक्षप्रवेश होत असेल तर निष्ठावंतांनी नेमकं काय करायचं असा सवालच पदाधिकाऱ्यांनी विचारला। त्यांनी खरी म्हणजे तर आता प्रवेश करणे ना करणंच पाहिजे, पण त्यांना कसली त्यांची निवडणुकीची भीती असेल किंवा आपला पराभव हा निश्चित असणार आहे, त्याच्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील असं त्यांना कळत असेल। तुम्ही पक्षात लोक घ्या, परंतु आमच्यावर अन्याय होणार नाही हे बघा। आणि याला नवीन जे लोक आता सत्तेसाठी येतात, खुर्चीसाठी येतात, त्यांना माझा पूर्ण विरोध आहे आणि मी देवयानीताई फरांदेवर आहे। पक्षप्रवेशाआधी आमदार देवयानी फरांदेंनी पोस्ट शेअर करत विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं होतं। एवढंच नव्हे तर फरांदे आणि महाजन यांच्यात सकाळी एक बैठकही झाली होती। मात्र पक्षप्रवेशाला जाहीर विरोध करूनही पक्षप्रवेश झाल्यानं नाशिकमधील भाजपचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। आम्हाला ज्या पद्धतीने गिरीश भाऊंनी आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी आमची चर्चा झाली त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आलेलो आहे। आपलं बोलणं नेमकं कुणासोबत झालं होतं या सगळ्या? गिरीश भाऊ लोकल पदाधिकारी त्यांच्याशी झालेले। आता ही जी भूमिका काही भाजपच्या काही कार्यकर्ते घेत आहेत, आमदार देवयानी फरांदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की मला विश्वासात न घेता हे सगळं। नाही, मला काही माहिती नाही आहे, मी या गोष्टीवर काही कॉमेंट्स करू शकत। जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे। कोणी असं समजण्याचं कारण नाही की माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे। कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला। थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे, पण तो राग सुद्धा लवकर दिवळला जाईल। तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही। ठाकरे सेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, मनसे नेते दिनकर पाटील आणि काँग्रेस नेते शाहू खैरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या देवयानी फरांदे यांनी पक्षप्रवेशाला आपला विरोध कायम असल्याचं सांगत महाजनांवर मात्र आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं। जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाहीये। नाशिकमधल्या आजच्या हाय व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळ्यानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपसाठी काहीशी सोपी होणार असली तरी देखील आज थेट गिरीश महाजन यांनाच जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानं पक्षामधली अस्वस्थता देखील लपून राहिलेली नाही आहे। आजच्या पक्षप्रवेशानंतर नाशिकमध्ये थेट टोकाचा विरोध करणाऱ्यांनाच पक्षात घेऊन भाजपकडून विरोधकांना संपवण्याचाच डाव खेळला गेला असला तरी देखील भाजपची ही खेळी सामान्य नाशिककरांना मात्र रुचलेली नाही आहे। त्यामुळे आता भाजपची ही खेळी कितपत यशस्वी होते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।